तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आता माझ्यासोबत आहेत इंजिनियर अयूब खान सर. मागच्या 20-22 वर्षांचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. ते स्वतः उत्तम इंजिनियर आहेतच, त्यासोबत त्यांनी मास्टर्स सुद्धा केलेलं आहे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये. त्यासोबत त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताबाहेर जाऊन सर्व्हिस सुद्धा केलेली आहे, प्रॅक्टिस केलेली आहे. त्याबद्दलही पण मी त्यांच्याशी बोलणार आहे. पुन्हा आपल्या मूळ गावी परत येऊन अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, कमर्शियल प्रोजेक्टवर त्यांनी काम केले, गव्हर्नमेंटच्या अनेक प्रोजेक्टवर ते काम करतात. तर अशा सगळ्या गोष्टींवर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे की ज्यामध्ये आम्ही तुमच्यासारख्या नामांकित प्रतिथयश अनुभवी इंजिनियर सोबत बोलतो आणि त्या चर्चेतून काही सकारात्मक गोष्टी जर आम्हाला मिळाल्या ज्या येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरतील, हा या बिल्ड आयकॉन मागचा सगळा उपक्रमाचा हेतू आहे. सो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि सगळ्यात पहिला प्रश्न अर्थात मला हा विचारायचा आहे की तुमचं शालेय जीवन, तुमचं कॉलेजचं जीवन आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग करण्यामागची प्रेरणास्थान कोण होतं? म्हणजे तुम्हाला कुठून असं मोटिवेशन मिळालं त्या काळी की आपण सिव्हिल इंजिनिअरिंग केलं पाहिजे? काय सांगाल? सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की मी आयकॉन स्टीलचे ना पहिले आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी हिंगोली सारख्या मागासवर्गीय जिल्ह्यामधल्या एका इंजिनियरला एवढं मोठं प्लॅटफॉर्म दिलंय बोलण्याकरता, आपल्या मनातल्या भावना, आपल्या शिक्षणाबद्दल. परिचय तसा माझा नाही, सरांनी दिलाय परिचय करून. अजून एक विचार सरांनी विचारला होता की माझी फॅमिली बॅकग्राऊंड, माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये आतापर्यंत 6 इंजिनियर आहेत. आणि त्याच्यानंतर काय झालं, माझे वडील डॉक्टर, सिव्हिल इंजिनिअरिंग का करणे मी त्याच्याबद्दल थोडं बोलतोय तुम्हाला. की कधी कधी वाटायचंय की यार घरं बांधतायत लोक आणि ही बेसिक नीड आहे. मग वाटतं की चला यार काहीतरी शिकून घेऊ. होता मी ज्यावेळेस लहान होतो, आमच्या कॉलनीमध्ये सगळ्यात मोठी एक सिंगल स्टोरी बिल्डिंग झाली. अच्छा. आणि मी तिथं बघायचो जाऊन की अरे यार याला ते कॉलम म्हणतात, याला स्लॅब म्हणतात, याला असं म्हणतात, याला गारा म्हणतात, रेती म्हणतात. मग तिथं थोडं थोडं लागलं की नाही यार याचा, मग याचं ड्रॉइंग काढलंय. ड्रॉइंग काढलं तर मला थोडा शौक होता ड्रॉइंगचा. शौक असल्यामुळे कसं आहे, मी त्यांना विचारलं की हे काय काय नाही. तिथून थोडी थोडी मला प्रेरणा भेटत गेली की नाही यार आपल्याला ना शिकायचं ना, थोडं इंजिनियर व्हायचं. पण इंजिनियर व्हायचं तर त्यावेळेस कळत नव्हतं की यार सिव्हिल इंजिनियर कशाला म्हणतात, बरोबर, मेकॅनिकल इंजिनियर कशाला म्हणतात. मग माझे मोठे भाऊ आहेत पठाण मुजीब खान म्हणून, मग त्यांनी मला सांगितलं की अरे सिव्हिल इंजिनियर इसको बोलते हैं जो ना डिझाईन करते हैं बिल्डिंग का. अच्छा. तिथून मग मला थोडा ना इंटरेस्ट निर्माण झाला की आपल्याला हे करायचं आहे. आणि एज्युकेशन बद्दल बोलायचं तर आय हॅव कम्प्लिटेड माय इंजिनिअरिंग डिग्री फ्रॉम द गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नागपूर. अँड आफ्टर दॅट आई कम्प्लीटेड माई मास्टर्स. एट दैट टाइम व्हाट हैपन कि बहुत सारे लोग ये बोलते थे कि यार नहीं ना, मास्टर्स अगर करना है आपको स्ट्रक्चर में करना है. अभी बहुत कुछ ब्रांचेस है, इन्वायरमेंटल में आप कर सकते हैं, तो ये सारी वाटर सप्लाई में आप स्ट्रक्चर्स कर सकते हैं. तो हे सगळं होतंय, स्ट्रक्चर करायला सगळं करायला बाबा चला ठीक आहे म्हणून मी दिल्ली गव्हर्नमेंट कॉलेजहून एम ए स्ट्रक्चर केलंय. हा प्रवास आहे जीवनाचा. आणि तो उत्तम चालू आहे, यशस्वी चालू आहे असं. हा. त्याच्यानंतर मी दुबईला गेलो. क्या बात आहे. हो. हा, दुबईला गेलो. जस्ट मास्टर्स केलं आणि तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली? नाही, काय झालं माहितीये का, पास आउट केल्यानंतर आमच्या वेळेस एक फार मोठी कथा होती. ऑन द कॅमेरा बोलतोय की सिव्हिल इंजिनियर ना, अरे यार कुछ नहीं होगा. हा, कुछ नहीं होगा. मग ते मास्टर हे झालंय. मग असं वाटलं की नाही यार अभि ना, माझ्या मामाला वाटलंय की नाही आता हो हा काहीतरी विचार करतो वेगळा, बरोबर, याला काहीतरी जीवनाला लावावं लागेल. मग त्यांनी ते विचार करून मला दुबईला नेलं. अच्छा. दुबईला गेलो मी. तिथं एका कंपनीमध्ये काम करतोय. तिथं केल्यानंतर एक इंजिनियर म्हणून होतो तिथं. नंतर आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 years आय गॉट द प्रमोशन भेटलंय मला. प्रकल्प अभियंता किंवा प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून मला जिम्मेदारी सोपवण्यात आली. बरोबर. रिगार्डिंग टू द हाय राईज बिल्डिंग, शारजा एअरपोर्टच्या समोर 47 फ्लोअरचा एक प्रोजेक्ट चालू होता. अलाइन बिल्डिंग म्हणून आहे त्यांचं नाव. तर तिथं मी काम केलं. इन द इयर 2004-05. या 20 years बॅक. क्या बात आहे. सो असा प्रवास होता आणि नंतर तुम्ही इथं पुन्हा परत आलात तुमच्या मूळ गावी आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑफकोर्स प्रोजेक्टला सुरुवात केली. त्याबद्दल आता आपण थेट बोलणारच आहोत.
त्या सगळ्याबद्दल. सो आता मी सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रावरचे तुमच्याशी काही गोष्टींवर चर्चा करायची. त्यातलं पहिलं म्हणजे तुम्ही स्वतःच्याच बोलण्यात सांगितलं की तुम्हाला ड्रॉइंगची आवड होती. सो हे फील्डच क्रिएटिव्ह आहे. तुमच्या क्रिएटिव्ह जेवढं माइंड असेल तेवढं तुम्ही काहीतरी नवीन नवीन करू शकता. आता त्याला टेक्नॉलॉजीची पण जोड आलेली आहे. तर ह्या तंत्रज्ञानाचा किती फायदा तुम्हाला आता या सगळ्या पूर्ण सेक्टरमध्ये या पूर्ण प्रवासात झाला? टेक्नॉलॉजी बद्दल काय सांगा? टेक्नॉलॉजी बद्दल सांगायचं सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जेव्हा तुम्ही घर बांधताय, घर बांधणं आणि त्याला स्टँड करणं, त्याला उभं करणं आणि त्याला सस्टेनेबिलिटी देणं. नाही यार, काही दिवसात घर बांधलंय तुम्ही आणि 2 वर्षात पडलंय, हा नको. याला काय झालं की सपोर्टिंग आलंय तुमची टेक्नॉलॉजी. बरोबर. आता टेक्नॉलॉजीचा उपयोग झालाय की टेक्नॉलॉजी निर्माण कशी झाली ते सांगतो तुम्हाला. की टेक्नॉलॉजी निर्माण झाली गरजेवर. ही गरजेवर कशी आहे की बाबा ठीक आहे, जापानमध्ये ही बिल्डिंग बनतात, भारतामध्ये ही बिल्डिंग बनतात, पण जापानचं स्ट्रक्चर डिझाईन, स्टील डिझाईन हे फार वेगळं आहे. का? कारण की भौगोलिक परिस्थिती तिथली वेगळी आहे. बरोबर. डिपेंडिंग अपॉन द युअर एन्व्हायरमेंटल सराउंडिंग्स त्याच्यावर तुमचं स्ट्रक्चर हे बदलतं. मग काय झालं की नाही यार, ती टेक्नॉलॉजी जर आपल्याकडे आली तर आपल्याकडे येणारे भूकंपाचे धक्के हे कमी का प्रमाणात असत नाहीत, पण आपण आपल्या लोकांना वाचू शकतो. बरोबर. आणि नंतर काय झालं की टेक्नॉलॉजीला सांगड बसली तुमची शाश्वतेला, सस्टेनेबिलिटी. दॅट इज कॉल्ड सस्टेनेबिलिटी. ठीक आहे यार, घर बांधलंय पण एका वर्षात छत गळतोय, मग काय त्याला वॉटरप्रूफिंग करा, हा भाग थोडा निर्माण झाला. मग सस्टेनेबिलिटी मध्ये अजून काय झालं की ग्रीन बिल्डिंगचा कन्सेप्ट आलाय. आता का? कारण की आपण माणसांनी काय केलंय की वातावरण खराब केलंय सगळं. आपण त्याचे कारणीभूत आहात. बरोबर. 100%. मग कारणीभूत असलं ना, एकदा ताप आला की त्याचा मग इलाज सुरू होतो. बरोबर. मग ते ग्रीन बिल्डिंगचा कन्सेप्ट आला. आणि खरंच सांगतोय, निजामाबादला आम्ही एक प्रोजेक्ट केला होता फार्मसी कॉलेजचा. तर त्याच्यामध्ये ते ग्रीन बिल्डिंगचा कन्सेप्ट त्यांच्या अध्यक्षांना माहित होता. यार आपल्याला ग्रीन बिल्डिंग डिझाईन करायची. मग त्यांनी ते ग्रीन बिल्डिंग डिझाईन केली. त्याला कन्सल्टन्सी होती माझी. आणि खरंच एक उदाहरण आहे त्यातलं की ऑक्सिजनचा पुरवठा शहरामध्ये होण्यापेक्षा त्या बिल्डिंगला जास्त होतो. बरं. ग्रेट. आम्ही असं डिझाईन केलं की प्रत्येक खिडकीजवळ, स्लॅबजवळ, याच्याजवळ छोटी छोटी ना झाडं लावली. अच्छा. आणि विचार करून झाडांच्या तज्ज्ञांना विचार करून त्यांना सांगितलं की कमी खर्चामध्ये जास्त ऑक्सिजन देणारी झाडं ते सराउंडिंग एरिया कव्हर केला. दॅट इज कॉल्ड द ग्रीन बिल्डिंग. ग्रेट. ग्रेट. मस्त. सो सर, फारच इंटरेस्टिंग पहिलाच टॉपिक होता. तुम्ही जसं सांगितलं ही टेक्नॉलॉजीची मदत झाली. एकीकडे आपण टेक्नॉलॉजी बद्दल बोलतो, पण दुसरीकडे असं आहे की अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज हे फार मोठे आहे. आणि तुम्ही सांगितलं मगाशी हिंगोली सारख्या भागात आपण काम करतोय, तर तिथं तर कदाचित ते पर्सेंटेज जास्त असेल इतर भागांपेक्षा. तर मग या अनस्किल्ड लेबर करून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे किंवा किती धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? सर, स्किल्ड लेबर आणि अनस्किल्ड लेबर याच्यामध्ये 2 पार्ट आहेत कामगारामध्ये. बरोबर. तुमच्या म्हणण्याप्रमाणे सांगतोय. स्किल्ड लेबर मध्ये काय असते की शिकलेला मजूर. बरोबर. ही आपल्या भाषेमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये त्याची व्याख्या आहे. आणि अनस्किल्ड लेबर म्हणजे आलाय बाबा रोजंदारीला, बिगारी काम करणारा, वजन उचलणारा, हमाली करणारा, हे अनस्किल्ड लेबर मध्ये झाले. आता काय होते की कित्येक वर्षापासून ती लोक त्या फील्डमध्ये काम करतात, अनस्किल असून सुद्धा स्किल होऊन जातात. पण तुम्हाला जर सस्टेनेबल बिल्डिंग पाहिजे, बिल्डिंगची जीवनमान ज्याला म्हणतो आपण ते जास्त पाहिजे, तुम्ही लावलेला पैसा हा घामाचा असतो. बरोबर. याच्यासाठी कसं आहे की माझे आई वडील किंवा माझी संस्कृती ही म्हणत होती की घर बनके देख और शादी करके देख. खरंय खरंय. बरोबर आहे. घर पाहावं बांधून लग्न पाहावं करून, घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून हा विषय होता. स्किल्ड लेबर बद्दल कसं असतं की त्याला थोडं सांगितलं की रे बाबा आपल्याकडं हा कॉलमचा साईज आहे आणि त्याला रिंग अशी अशी कट करायची. बरोबर. त्याला हे कळणार नाही की L/4 काय करायचंय, स्पॅन किती सोडायचा. दॅट इज कॉल्ड अ टेक्निकल थिंग ना. ते आपल्याला त्याला सांगितलं. ते आपल्याला त्याच्या भाषेत, समजणाऱ्या भाषेत जर तुम्ही सांगितलं तर मी तुम्हाला एक शाश्वती देतोय की स्किल लेबर आणि अनस्किल लेबरला जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत तुमचा रिझल्ट निघत नाही. दॅट इज कॉल्ड स्किल लेबर अँड अनस्किल लेबर डिफरन्स. बरोबर. बट इट इज माय ओन एक्सपिरियन्स की whenever and when engineer involved in this field ना, result will be get different.
हा मोठा प्रश्न आहे. खरं आहे, खरं आहे, अगदी बरोबर आहे. सर, दुसरं, तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स केले, सो मला विशेषतः तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सुरुवात करण्यापूर्वी प्लॅन, आराखडा किंवा रचना महत्वाची असते, किंवा तो करतो आणि मगच आपण कन्स्ट्रक्शनला सुरुवात करतो. तर त्या प्लॅनचं काय महत्व आहे किंवा किती महत्व आहे कन्स्ट्रक्शन मध्ये, ते काय सांगाल? हा सर, बिईंग अ सिव्हिल इंजिनियर, फर्स्ट थिंग इज हो. दॅट की कोणी जर क्लायंट आला हो. की सर ना आम्हाला घर बांधायचं, हो. तर घर बांधायचं आम्ही काय करतो की त्याची रिक्वायरमेंट लिहून घेतो. बरोबर. किंवा तुमची फॅमिली किती आहे, हम्म. तुम्हाला किती बेडरूम लागतील, बरोबर. तुमच्या प्लॉट साईज काय आहे, आणि त्याच्यानंतर बिईंग अ स्ट्रक्चर डिझायनर, बिईंग अ मास्टर्स, आफ्टर दॅट वी डिझाइन द लोड कॅल्क्युलेशन. अच्छा. हा, लोड कॅल्क्युलेशन करतो. आणि लोड कॅल्क्युलेशन करण्याच्या अगोदर, बरोबर. स्ट्रक्चर डिझाईन करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की मातीचं परीक्षण झालं पाहिजे. बरोबर. की विच डाटा इज अवेलेबल देअर, सॉइल डाटा. बरोबर. आणि त्याच्यावर तुमचं ते सगळं स्ट्रक्चर उभं टाकणार आहे, तुमचं ते घर बांधणार आहेत. बरोबर. आणि तुम्ही जर डाटा कॅल्क्युलेशन केला नाही स्ट्रक्चरचा, की ब्लॅक कॉटन साईल आहे का, मुरुम आहे का, आपल्या भाषेत बोलतोय, मुरुम आहे का, बरोबर. दगड आहे का, मांजऱ्या आहे का, पाषाण आहे का, हे सगळं जर तुम्ही एरियाचं कॅल्क्युलेशन केलंय ना, मग त्याच्यावर तुमचं स्टेप्स डिझाईन होतात. बरोबर. की तुमचे 4 फ्लोर आहेत का, 5 ताळी आहे का, 6 ताळी आहे, आता मराठीमध्ये त्याला ताळी म्हणतात. आणि हे कळलं पाहिजे, बरोबर, मालकालाही कळलं पाहिजे का, कारण की तो पैसा इन्व्हेस्टमेंट करतो. अगदी बरोबर. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सर, तुम्ही मगाशी पण सांगितलं की तो घामाचा पैसा असतो, कष्टाचा पैसा असतो, आणि माणसाचं एक स्वप्न असतं आयुष्यात घर बनवणं. सो पुढचा प्रश्न असाच आहे की पण हे बनवताना प्रत्येक माणसाचं एक असतं की माझं बजेट थोडं कमी आहे, आणि या बजेटमध्ये ते घर थोडं बसवून द्या, तेव्हा क्वालिटी तर कॉम्प्रोमाइज करायची नसते बिईंग इंजिनियर तुम्हाला, तेव्हा ते बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? सर, खरं सांगू का, चांगला प्रश्न आहे. आणि हाच प्रश्न मी एक घर मालक असून, इंजिनियर असून, माझ्या मनामध्ये निर्माण झाला होता की यार घर बांधायचंय, पण आपल्याकडे बजेट नाही, आणि इतक्याच बजेटमध्ये बांधायचंय, पण आपल्याला शाश्वत घर बांधायचंय, आपल्या बेसिक नीड पूर्ण झाल्या पाहिजेत, या पद्धतीचं घर बांधायचंय. सर, त्याच्यामध्ये ना 2 पार्ट आहेत. एक क्लायंट म्हणून तुम्हाला समजावून सांगतो की जर तुम्हाला घर बांधायचंय आणि कमी खर्चामध्ये आणि तीच क्वालिटी ठेवायची, क्वालिटी बद्दल कन्फर्मेशन करायचं नाही, बरोबर, त्याच्यामध्ये कोणतीही अंडरस्टँडिंग नाही, बरोबर, मग काय करायचं की स्ट्रक्चर तसंच उभं करायचंय. पण अरे बाबा, आता इतके पैसे नाहीत, प्लास्टर नंतर मार ना, येऊन तर घर होते, तुझ्या डोक्यावर छप्पर तर येते ना. बरोबर. हा बेसिक प्रश्न आहे. हा बेसिक प्रश्न जर मालकाला कळाला, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक पर्सनल अनुभव सांगतो की तुमच्याकडे क्लायंटची रांग लागल. वा वा, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ठीक आहे, पैसे नाहीत ना तुला राहायला, तर कशाला टाईल्स टाकतो, बेट करून घे, पुढच्या महिन्यात पगार आली तर टाईल्स टाकून घे, तुला जे पडतं. त्याच्यामध्ये काही कन्स्ट्रक्शन कॉस्ट मध्ये जास्त काही फरक पडत नाही. मी तर एक इंजिनियर म्हणून सांगतो की पडतच नाही. हो हो, क्या बात आहे. तर अशाच आणखीन तुमच्याकडनं टिप्स ऐकायच्यात की क्वालिटी कन्स्ट्रक्शन करण्यासाठी किंवा चांगलं कन्स्ट्रक्शन करताना काय मेजर चेकलिस्ट सांगाल किंवा बुलेट पॉईंट सांगाल की हे तर असलेच पाहिजेत किंवा हे फॉलो करा, तुमचं काम चांगलं होईल कायम? क्वालिटी कन्स्ट्रक्शन ज्याला म्हणतात ना, तर टेक्निकल मध्ये आणि सोशल मध्ये सांगतो सर. आता सोशल मध्ये थोडं बोलतोय की बाबा बांधकाम करायला, तर आमच्याकडे जास्तीत जास्त क्लायंट जे येतात ना, सर ते मामानं केलंय ना तसं डिझाईन पाहिजे, क्वालिटी बद्दल त्याचा विचारच नसतो. नाही, त्यांनी ते झुंबर टाकलंय. अरे बाबा, झुंबर टाकलं ही गोष्ट बरोबर आहे, तुला क्वालिटी पाहिजे ना, आणि त्याचं बिल येईल. आता क्वालिटी बद्दल जर बोललो आपण काय, तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा राहतो की जोपर्यंत तुम्ही सराउंडिंग एरिया चेक करणार नाही, बरोबर सर, तुमची क्वालिटी इज डिपेंड अपॉन युअर सराउंडिंग एरिया. यू आर लिव्हिंग इन काश्मीर, at that time quality will be changed. You are living in Maharashtra, you are living in Hingoli, at that time it is the place change, quality change. पण टेक्निकली एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काही नॉर्म सांगतो, किंवा क्वालिटीचं आपल्याला घर पाहिजे ना, बरोबर, तर मग तुम्ही प्लास्टर केलंय, बांधकाम केलंय ना, तर त्याला क्युरिंग करा. इंजिनियरच्या सांगण्याप्रमाणे तितक्या दिवस क्युरिंग झालीच पाहिजे. बरोबर. आणि एक महत्वाचा अजून एक मुद्दा सांगतो की क्वालिटी बद्दल जर बोलायचंय तर जास्तीत जास्त अनुभवाचे बोल माझे हे आहेत की आयकॉन स्टील बद्दल मी बोलतो की आयकॉन स्टील बेटर क्वालिटीची आहे. का? कारण की अनुभव आहे 5-7 वर्षाचा, ते यूज करतात लोक. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरं, सर, तुम्ही अनेक शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण काम केलेलं आहे, तर ते प्रोजेक्ट कुठल्या प्रकारचे होते आणि तो अनुभव कसा होता? हा, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगायचा तर शासनासोबत काम केलेल्याचं की जलजीवन मिशन हा प्रकल्प चालू आहे. बरोबर.
प्रत्येक घरामध्ये 2030 पर्यंत, सॉरी 2025 पर्यंत आम्हाला पर कॅपिटा पर डे 25 लिटर पाणी, सॉरी 55 लिटर पाणी त्याला त्याच्या नळापर्यंत पोहोचवायचं आहे. बरोबर. आता ही योजना जी झाली ना, ही पाण्याची योजना आहे, हो. शासनाची योजना आहे, पण कशासाठी आहे? समाजासाठी आहे. बरोबर. आणि पाणी, वॉटर इज द बेसिक नीड ना. हो हो. की पाणी हे तुमची पोचलंच गरज पाहिजे. आहे. बरोबर. त्याच्यासाठी काय झालं की स्ट्रक्चर निर्माण झाले शासनासोबत, ESR, GSR, ग्राउंड वॉटर, पाण्याची टाकी वरची ESR, हो. त्याच्यानंतर पाईपलाईन, हे सगळे सगळे आहे. जे निर्माण झालेत ना, ते प्रोजेक्ट हे प्रोजेक्ट तुम्ही करताय. Yes. बरोबर. दुसरं सर, तुम्ही स्वतः मी म्हणलं तसं की ग्रॅज्युएशन तर केलंय, मास्टर्स केले, इतके वर्ष आता या फील्डमध्ये काम करताय, 20-22 वर्षापेक्षा जास्त या फील्डमध्ये काम करताय. आता असं वाटतं का पुन्हा कुठलं तरी एखादं प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलं पाहिजे किंवा ऍडव्हान्स कुठला तरी कोर्स केला पाहिजे, जो इतक्या वर्षाच्या ट्रान्झिशन मध्ये आता फार महत्वाचा आहे? सर ना, हा बेसिक प्रश्न आहे. तर आमच्या वेळेस काय होतं माहितीये का, हो. की इंजिनियर झाला ना तर सर अशी बोट काळी व्हायची, ट्रेसिंग करायचो आम्ही. बरोबर. हो हो. पेपर आणायचो, ट्रेसिंग करायचो, त्याच्यावर पाणी पडलं, साई पडली, हो. ते खराब व्हायचे. पण आफ्टर दॅट काय झालं की 2012च्या नंतर ऑटोकॅड आलाय. बरोबर. हा टेक्नॉलॉजीचा फार मोठा भाग आहे. बरोबर. आणि डिझाईन इतकं चांगलं झालंय की तुम्हाला खोड रबर काहीच लागत नाही. काहीच लागत नाही. लाईन चुकली, सॉरी थोडं व्यतिरिक्त बोलतोय, हो. की इंजिनियरला ना लाईन मारता आली पाहिजे. वा. क्या बात आहे. खरे. ज्या इंजिनियरला परफेक्ट लाईन मारता येते तो चांगला इंजिनियर. तो चांगला engineer. खरे. तर ऑटोकॅड मुळे काय झालं की तुम्ही जे करताय ना, तुमच्या समोर असतं. व्हॉट इज युअर प्लॅनिंग रिगार्डिंग टू द नीड बेस, रिगार्डिंग टू द एन्व्हायरमेंटल, रिगार्डिंग टू द एरियाज. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की रिगार्डिंग टू युअर बजेट. ऑटोकॅड हे एक चांगलं आलंय. त्याच्यानंतर 3D Max एक सॉफ्टवेअर आलंय, हो. हे एक चांगलं आलंय. आता जे सगळ्यात महत्वाचं एक सॉफ्टवेअर आलंय, गुगल स्केचअप. हो. गुगल स्केचअप मध्ये कसं आहे की तुम्ही पूर्ण 3D कलर, AC कुठं बसलाय, पंखे कुठं चालू आहेत, बटन कुठं चालू आहेत, याचा वॉक थ्रू देऊ शकता. वा. ही टेक्नॉलॉजीचा फार मोठा पार्ट आहे. बरोबर. सर, पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता इंजिनिअरिंग, आपण या सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय, इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय, येणाऱ्या काळात डाऊन द लाईन तुम्हाला असं काय वाटतं, काय स्कोप आहे या इंडस्ट्रीमध्ये पुढच्या 15 वर्षात, 20 वर्षांमध्ये, 25 वर्षांमध्ये काय स्कोप बघता तुम्ही इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बेसिकली? अच्छा, प्रश्न तसा चांगला आहे, पण ना खोचक प्रश्न आहे. बरोबर. की सर इंजिनिअरिंग तर आहे, पण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पुढच्या भविष्यामध्ये तुम्ही काय बघता? बरोबर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा झाला की सिव्हिल इंजिनिअरिंगचा भाग ह्युमन रिलेटेड आहे. गरज आहे हो, बेसिक नीड. रोटी, कपडा और मकान आलंय की सिव्हिल इंजिनियर आला. बरोबर. हा महत्वाचा मुद्दा झाला. आता पुढच्या भविष्यामध्ये 25 वर्षानंतर, 50 वर्षानंतर काय होईल? सर, ही गोष्ट सिव्हिल इंजिनियरच्या बुद्धीमध्ये, मनामध्ये असली पाहिजे की वातावरणात ते जे बदल होतील ना, त्याप्रमाणे डिझाईन होईल. वा. अदरवाईज तुम्ही सस्टेनेबल राहू शकत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की नोकिया आलतंय हो, ब्रँड झालंय, पण सस्टेनेबल झालं नाही, मार्केटमध्ये आउट झालं, टिकाऊ शकला. त्याच्यासाठी कसं आहे की सगळ्या गोष्टीचा अनुभव, आपल्या सराउंडिंगचा अनुभव हा महत्वाचा आहे. बरोबर आहे. तर आपण आता तुम्ही म्हणाला तसं देश उभारणीमध्ये तर सिव्हिल इंजिनियरचा फार मोठा वाटा आहे, पण शहर पातळीला किंवा गावच्या पातळीला तुम्हाला काय वाटतं, इंजिनियर कशा प्रकारची भूमिका बजावू शकतात तिथल्या पायाभूत सुविधांमध्ये? हा सर, एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला की माझं प्रेम जर माझ्या घरावर असेल तर माझ्या कॉलनीवर असतं, माझ्या कॉलनीवर असेल तर माझ्या शहरावर असतं, माझ्या शहरावर आहे तर माझ्या जिल्ह्यावर असते, माझ्या जिल्ह्यावर असेल तर महाराष्ट्रावर असते, आणि महाराष्ट्रावर असेल तर माझ्या राष्ट्रावर असते. आणि तोच माणूस देशभक्त आहे. कुठं ना कुठं तरी त्याची जिम्मेदारी आहे. बरोबर. की मला माझ्या शहरासाठी एक इंजिनियर म्हणून काय बघू शकतो. सर, बेसिक नीड मध्ये आलंय, ज्याला आपण ग्राउंड रूटची गरज म्हणतो, की आपले रस्ते चांगले पाहिजेत. कारण की रस्ते ही रक्तवाहिनी आहे सर तुमची. जोपर्यंत रक्तवाहिनी नाही ना, मग केव्हा हार्ट अटॅक येतो. बरोबर आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पण बांधकाम करायचंय, कॉन्क्रीटचं जंगल उभं करायचं नाही सर मला. बरोबर. कॉन्क्रीटचं जंगल उभं केलंय ना तर वातावरण खराब होते. आणि कितीही बिल्डिंग बांधा
पण तुम्ही जर वातावरणाच्या दूर जात असाल तर तुमची प्रगती नकोय मला, वा, हे वा, नकोय. क्या बात, क्या बात. दुसरं आता तुम्ही सांगितलं की तरुण इंजिनियर जे आता पासआउट होत आहेत नुकतेच किंवा जे ज्युनियर्स आहेत त्या मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल, एक सिनियर म्हणून, व्यक्ती इतक्या वर्षाची अनुभवी म्हणून, तर काय सल्ला द्याल? या फील्डमध्ये या, तुम्ही सांगितलं खूप स्कोप आहे, खूप फ्युचर चांगलं आहे, पण येताना या गोष्टी मात्र घेऊन या, तर या फील्डमध्ये खूप स्कोप आहे. अशा कुठल्या 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगू शकाल? सर, बिईंग अ सिव्हिल इंजिनियर आणि फॉर द इट इज जस्ट मेसेज, हो हो, मेसेज. येस, हा एक संदेश आहे नवीन पिढीला, बरोबर, अगदी बरोबर. की तुम्ही जर सिव्हिल इंजिनियर होत असाल तर मनात ही गोष्ट ठेवा की आम्ही जे कष्ट घेतलंय, कष्ट नाही, तो शिकण्याचा भाग आहे, की यार पेन्सिलने ड्रॉइंग करायची, हे करायची. सिव्हिल इंजिनियर आता जी नवीन येतात त्यांनी टेक्नॉलॉजीला रिलेटेड अपग्रेडेशन राहिलं समजा, बरोबर. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. का? कारण की मी आताही ना, माझे मित्र आहेत दुबईला, ते मला प्रकल्प डिझाईन करायला बोलवतात आणि तिथं जाऊन मी फक्त ऑटोकॅड आणि गुगल स्केचवर काम करतो 2 दिवस 8 दिवस. तर हे नवीन इंजिनियर्सना, नवीन मुलांना हे फार गरजेचं आहे. अदरवाईज नो वन कॅन सेंड यू, यू आर नॉट इंजिनियर. If you perfect in AutoCAD, if you perfect in 3D Max, if you perfect in related civil engineering softwares, it is most important for you. बरोबर. Because most of the government asks you are perfect in AutoCAD ना. बेसिक. It is the basic thing. की तुम्हाला AutoCAD येत असेल तर हे सगळं ना, टेक्नॉलॉजीला तुम्ही जर अपडेट राहत असाल, यू आर द सक्सेसफुल इंजिनियर. हा छोटा मोठा संदेश. वाह वाह. दुसरं, तुम्ही अनेक रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट केले, गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट केले, तर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की हा प्रोजेक्ट करताना पैसे तर मिळाले पण याच्याबरोबर समाधान, आनंद, स्वतः मी काहीतरी क्रिएट केल्याचं एक वेगळा सॅटिस्फॅक्शन होतं, असं आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या एवढ्या टप्प्यातला? सर, एक संस्था आहे सरळ शैक्षणिक व सामाजिक विकास प्रतिष्ठान. त्यांनी CSR प्रकल्पांतर्गत, CSR फंडिंग अंतर्गत कोविडमध्ये जी मुलं आणि जी बायका एकल झाल्यात त्यांच्यासाठी SOS विलेज, सेव्ह अवर सोल विलेज टाकलंय आणि ते आम्ही काम केलंय आणि ते डिझाईन केलंय. त्याच्यामध्ये सर कमीत कमी वातावरणाला नुकसान न करता तुम्ही आपलं जीवन कसं व्यतीत करता आणि कमी गरजेमध्ये. तिथे त्यांनी कन्सेप्ट निर्माण केला परसबागेचा, तिथे त्यांनी कन्सेप्ट निर्माण केला अंडरग्राऊंड वॉटर टँकचा, आणि हा कन्सेप्ट मी बघितला होता राजस्थानला, की ते ना पडणारं पाणी जमिनीच्या खाली साठवतात, मुरवत नाहीत. साठवतात. पर्क्युलेशन इट इज द डिफरंट थिंग. मुरवत नाही, ते साठवतात आणि त्याचा उपयोग करतात. ही कन्सेप्ट आम्ही तिथे लागवली SOS विलेजला. त्याचं डिझाईनिंग केलंय की ठीक आहे यार, आपण जमिनीखाली वॉटर टँक बांधला पण त्याला झळ लागते का, गाळ कचरा जमा होतो का, आरोग्यावर काही फरक पडतो का? सर, मी ना सरळ शैक्षणिक व सामाजिक विकास प्रतिष्ठानचा खरंच आभारी आहे की त्यांनी कोरोना विक्टीमच्या लोकांना, कोरोनामध्ये जी लोक त्यांची नातेवाईक, आई वडील गेले, त्यांच्यासाठी एवढं मोठं काम केलंय. आणि त्या कामामध्ये एक इंजिनियर म्हणून मी त्याचा एक भाग आहे आणि खरंच आत्मिक आनंद झाला. व्हेरी गुड. दुसरा हा झाला आयकॉनिक प्रोजेक्ट, पण सुरुवातीच्या टप्प्यात किंवा आज सुद्धा असं कधीतरी वाटतं का की याच्यात एखादं आव्हान आलंय एखादा प्रोजेक्ट करताना आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा आम्हाला एखादा प्रसंग किंवा घटना किंवा प्रोजेक्ट असा काही सांगता येईल का? किंवा सुरुवातीच्या टप्प्यात बऱ्याचदा असं होतं की आपल्याला समजत नाही आता पुढं काय करायचंय, मग तुम्ही कुठल्या सिनियरची मदत घेतली, कुणाची मदत घेतली, किंवा असा काही रॅन्डम असेल? सर, महाराष्ट्रामध्ये मी थोडं आय अवॉइड द नेम बिकॉज इट इज नॉट, इट इज द पर्सनल थिंग. बरोबर. अँड आय एम नॉट इंटरेस्टेड टू मेक द पब्लिकली. बरोबर. एका तालुक्यामध्ये आम्ही काम केलं होतं महाराष्ट्राच्या. तिथं आश्रमशाळा होती. सर, तिथं ब्लॅक कॉटन साईल 55 फुटापर्यंत होती. बापरे. आणि ते डाटा कलेक्ट न केल्यामुळं त्या शाळेचा आम्ही प्रोजेक्ट केला. पण ऍक्च्युअली तिथं गेल्यानंतर मग आम्ही पाईल फाउंडेशन केलं तर तिथं मुरुम लागतच नव्हता टिल दॅन 55 फीट पर्यंत, आणि स्ट्रक्चर करायचं आपल्याला G+3. बापरे. मग तिथं मी थोडा घाय भरलो की यार इथं ना आश्रमशाळा आहे, माझी मुलं आहेत. बरोबर, अगदी बरोबर. इन केस जबाबदारी, काही डिझास्टर झालंय, काय झालं तर याचा रिस्पॉन्सिबल मी असं. मग मी काय केलं,
एज्युकेशनचा भाग म्हणा किंवा मग मित्र जोडणं ज्याला म्हणतात, हम्म. मी दुबईवाल्यांना कन्सल्ट केलंय. वा. मला तिथं एक्सपिरियंस होता, पण नाही म्हणलं यार. मी त्यांना सांगितलं की यार हम लोग जो डिजाइन करते थे ना वो सॉइल के ऊपर करते थे, हम्म. बट इथं ना टोटली कम्प्लिटली BC आहे, ब्लॅक बरं, ब्लॅक कॉटन. आणि मर्शीलँड आहे. मग त्यांनी मला ते काय केलं, ट्रीटमेंट सांगितलं कि नहीं यार ठीक है, आप पाइल फाउंडेशन मार रहे हो ना, तो आपका स्टील डिजाइन थोड़ा चेंज होगा, लेकिन पाइल फाउंडेशन बहुत ज्यादा डीप में जाएगा. मग बुर्ज खलिफाचं डिझाईन त्यांनी मला समजावून सांगितलं आणि खरंच बापरे. खरंच आनंद झाला आणि सक्सेस स्टोरी आहे ती आता. क्या बात आहे. वा. क्या चल क्या. आता तुम्ही स्टील बद्दल जाता बोलला, तर मग मला तेच पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की स्टील कसं सिलेक्ट करावं एखाद्या कन्स्ट्रक्शन मध्ये, किंवा त्याचे पॅरामीटर्स तुम्ही काय बघता किंवा काय क्वालिटी बघता की हे बघितल्यावर अच्छा चला हे स्टील चांगलं, हे घ्यायला पाहिजे, असं तुम्हाला स्टील मधले काय सांगू शकाल पॉइंट्स? टेक्निकल म्हणल्यानंतर काय होतंय की स्टील हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तुमच्या बांधकामामध्ये. बरोबर. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो हो. की बोन्स आर वर्किंग इन युअर बॉडी ॲज अ स्टील, बरोबर. हा सगळ्यात महत्वाचा. आणि जर बोन्स कमजोर झाले ना तर मग बॉडी कुठं ना कुठं तरी पडते. वा. आता सरांनी विचारला प्रश्नाबद्दल बोलतो की तुम्ही स्टील सिलेक्ट कसं करता. हो. टेक्निकली झालंय ना, मग आपल्याकडे येतंय बाबा त्याची टेन्साईल स्ट्रेंथ काय, क्रशिंग स्ट्रेंथ काय, बेंटअप बार काय, स्मूथ आहे का, हा सगळा विषय झाला. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ISO प्रमाणे त्याची निर्मिती आहे का, हे टेक्निकल मुद्दे झाले. बरोबर. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली ग्राउंड रूट वर येताना तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही स्टीलचं स्टोरिंग चेक करतो की साईटवर यानं जमिनीवर ठेवलं का, त्याला गंज लागलाय का, किती दिवसापासून गंज लागला. आणि एकदा जर करोगेटेड स्टील झालंय ना तर त्याचं लाईफ कमी होते. बरोबर. आणि ही सिंपल आणि साध्या गोष्टी तुम्ही गुत्तेदारच्या जर बुद्धीमध्ये टाकल्या ना तुम्हाला रिझल्ट भेटते. वा. क्या बात. हे झालं स्टील बद्दल. मग अशी तुम्ही आयकॉन स्टील बद्दल पण जाता बोलला, तुमच्या प्रोजेक्ट्स मध्ये तुम्ही ते चालू आहे वापरता. आमच्याकडे चालू आहे. तर आयकॉन स्टीलच्या प्रॉडक्ट बरोबर त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल काही सांगू शकाल का, किंवा राठी सरांची कधी भेट झाली आहे, किंवा त्यांचे काय क्वालिटी आहे, डिलिव्हरी आहे, कॉस्ट आहे, अशा काही किंवा त्यांचे बाकी मॅनपॉवर जी आहे जी तुमच्या बरोबर रोज काम करते त्यांच्याबद्दल, की असं त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल, प्रॉडक्टच्या बरोबर आलेल्या सर्व्हिसेस बद्दल काही सांगू शकाल का आयकॉन स्टीलच्या? 3-4 वर्षापासून परिचय झाला माझा. हो. परिचय झाल्यानंतर कधी कधी गिफ्ट येत होती मला, नवीन वर्षाची गिफ्ट आयकॉन स्टील तर्फे. त्याच्यानंतर माझं बोलणं झालंय राठी सरांची माझी भेट झाली ती मला वाटते होळीला. सहज सर आले, भेट झाली. पर्सनली सांगतोय राठी सरांबद्दल, इट इज अ डिफरंट थिंग की ते आयकॉन स्टील मध्ये काम करतात, ते करतात. पण एक पर्सनल गोष्ट बोलतोय तुम्हाला की राठी सरनं लिटरली बिग हार्टेड मॅन. त्यांचा स्वभाव वेगळा आहे. त्यांना इंजिनियरशी कम्युनिकेशन कसं करायचंय, तो माणूस प्रकल्पबद्दल बोलणारच, पण असं प्रेमानं की सर ये हमारा स्टील है, ऐसा है वैसा ये है, ठीक है. आणि विथ टेक्निकल नॉलेज. मी कित्येक लोकांना बघितलंय, सर हमारा स्टील है ना, ऐसा ऐसा ये है, ये स्टील है वो कंपनी का है, ऐसा ऐसा है, इतकंच बोलणार. पण राठी सरचा, आणि आवर्जून एक मुद्दा सांगतो की आमचे भुसावळे सर, हा माणूस आता ते प्रेझेंट नाहीत, हा माणूस प्रत्येक महिन्याला येऊन कंपल्सरी फीडबॅक देतो. सर ये फीडबैक है और हम ऐसा ऐसा है, अभी आपका ना कहीं तो भी थोड़ा बॅकअप कमी कर रहा है. आणि काहीही काम नसताना तो माणूस 8 दिवसाला 10 दिवसाला फोन करतो, सर जी कैसे हैं आप. अरे यार भुसावळे सर बोलिए ना, क्या बात है. नाही सर, आठवण आली फोन केली. तर इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की यू आर द मेक कनेक्शन विथ युअर पीपल. का? कारण की तुम्ही आठवणीमध्ये राहता. नहीं तो सर इस जमाने में ना किसी के पास इतना टाइम नहीं है. क्या बात है. कि कोई अगर किसी से बात करेगा भी तो अपने मतलब की करेगा. तर या दोघांना खरंच बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू मानत नाही, पण एक चांगली माणसं आणि आयकॉन स्टील सारख्या चांगल्या कंपनीमध्ये काम करतात आणि त्यांचे माझे संबंध आहेत. हे कुठं ना कुठं तरी माझं मोठंपण आहे. हो, माझं मोठंपण. क्या बात आहे. तो मला माहितीये की या गप्पा अशाच अजून चालू राहणार आहेत, अजून खूप सारा बोलण्यासारखे, कारण इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. पण अर्थात वेळेची मर्यादा असल्यामुळे आमचे हे होते इंजिनियर आयुब खान सर. त्यांनी मागच्या 20-22 वर्षातला त्यांचा एक्सपिरियन्स माझ्यामध्ये हार्डली 15-20 मिनिटात त्यातलं शेअर केलं. त्यातले महत्त्वाचे काही मुद्दे सांगितले. येणाऱ्या पिढीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इतक्या वर्षांचा अनुभवानंतर सुद्धा ते असं म्हणतात की मी रोज हे शिकतोय
हे फील्ड रोज चेंजिंग आहे, नवीन टेक्नॉलॉजी येते. तुम्ही सुद्धा या फील्डमध्ये याल तेव्हा थेरॉटिकल नॉलेज घेऊन याल, पण सोबत ही जी नवीन टेक्नॉलॉजी येते त्याचं पण तुम्ही चांगलं नॉलेज घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की एक माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे, आपण जेव्हा सोसायटीमध्ये असतो तेव्हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशी असली पाहिजे, नुसतीच ती कॉन्क्रीटवाली डेव्हलपमेंट नसली पाहिजे. त्यामुळे सस्टेनेबिलिटी त्याची चेक केली पाहिजे प्रत्येक प्रोजेक्टची, आणि ती माझ्या मते येणाऱ्या फ्युचरसाठी फार महत्वाची आहे. तर पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार की तुम्ही आलात, इतक्या मनमोकळेपणाने दिलखुलासपणे गप्पा मारल्यात. आणि आता मी असं म्हणेन की आता तर फक्त 20-22 वर्षाचाच टप्पा पूर्ण केलाय. आपण 50 वर्षाचा जेव्हा टप्पा होईल तेव्हा पुन्हा एकदा मला तुमच्याशी भेटायला, बोलायला असं आवडेल. आणि अजून तुमच्याकडनं आयकॉनिक प्रोजेक्ट बद्दल खूप साऱ्या गप्पा मारायला आवडतील. पुन्हा एकदा धन्यवाद आणि तुमच्या भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.